नमस्कार, मी कुंदन संखे। आता मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण, जरी मी एका पक्षाचा जिल्हा प्रमुख असलो तरी पण शेवटी आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिकवलंय की जरी सत्तेमध्ये आपण कुठेही असलो तर जर प्रशासन लोकांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत नसेल किंवा प्रशासनाची व्यवस्था ही लोकांच्या दृष्टीने अडचण ठरत असेल तर आपण आवाज उचलला पाहिजे। त्यामुळे ह्या व्हिडिओनंतर जर कोणी असं म्हणायला लागलं की अरे तुम्ही सत्तेमध्ये आहात तरी तुम्ही कसं बोलू शकता, तर त्याचं हे पहिलंच उत्तर आहे। आता विषयावर येऊया। आता मी सध्या आहे मुंबई अहमदाबाद हायवेला, ज्याची आपण बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा करतोय आणि जो काही हजारो लाखो लोकांना त्रास होतोय, प्रवाशांना होतोय, रोजच्या व्यापाऱ्यांना होतोय, माल वाहतूकदारांना होतोय आणि जे वेळेचा अपव्यय, मनस्ताप, रस्त्यांची दुर्दशा आणि जी काही काँक्रिटीकरणाचं काम ज्याला कोणाला दिलं गेलेलं आहे, तर त्या माध्यमातून जो हा ठेकेदार ज्यांनी अतिशय अनियोजन पद्धतीने गेल्या काही महिन्यांपासून जो काही हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवलेला आहे, रस्ता निकृष्ट, अर्धवट अवस्थेतली कामं, पॅच मधली कामं, एका बाजूला तुम्हाला दाखवतेच आणि मग बोलतोय। सध्या आम्ही एका पूर्ण फुल ट्रॅफिकमध्ये आहे। ही ट्रॅफिक हा बाजूचा काँक्रीटकरणाचा रस्ता जो वर उंच आहे आणि खाली डांबरी आहे, एका बाजूने उंच एका बाजूने डांबरी, आजूबाजूला सबंध ट्रॅफिक आणि हे सर्व कोणी वालीच नाहीये अशा पद्धतीने सगळं सुरू आहे। दुसऱ्या बाजूला चिखल, अजून पावसाची सुरुवातही नीट नाही, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने एका बाजूने उंच एका बाजूने डांबरीकरण। तर हे कोणतरी बघणार आहे की नाही आणि का आता मला वाटतं खरोखर आंदोलनाच्या भूमिकेत उतरण्याची वेळ आली आहे की एक दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, 10 दिवस ठीक आहे, महिने जर अशा पद्धतीने होणार असेल, अजून पावसाळा सुरूही झालेला नाही, तर ह्याची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल। मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व यंत्रणेला ताकीद देतोय की आपण या रस्त्यावरनं लाखोंचा प्रवास करणाऱ्या लोकांचा अंत बघू नका। आज शेकडो लाखो लोक या अत्यंत महत्वाच्या अशा मुंबई अहमदाबाद रस्त्यावरनं, मग तो मुंबई पासून, भाईंदर पासून, वसई, पुढे नालासोपारा, विरार, पालघर, डहाणू, तलासरी, गुजरात, हजारो प्रवासी रोज प्रवास करतात। त्यांनी काय करायचं नेमकं, म्हणजे लोकांना प्रश्न पडतो जायचं कसं, आणि जो बनवलेला रस्ता त्याच म्हणतायत की आम्हाला क्युरिंग करायला मिळालं नाही, मग त्याची जबाबदारी कोणाची आहे? मग तुमचं नव्हतं, मग तुम्ही नियोजन कसं केलं? मुळात हा रस्ता बनवण्याची गरजच नव्हती। हा रस्ता मुळात डांबरीकरणाचा इतका चांगला रस्ता होता, काही पॅचेसमध्ये फक्त जिकडे पाणी साचायचं पावसामध्ये त्या ठिकाणी आपलं काही नियोजन पद्धतीने पाणी जावं याकरता नियोजन करणं गरजेचं होतं। परंतु आज ही जी काही व्यवस्था निर्माण झाली आहे, आता मी स्वतः, आता म्हणजे आजचा विषय नाही, आम्ही आमच्या विषयी बोलू शकतो, पण लोकांना तो त्रास रोज तासन तास, 2 तास, 3 तास, 5 तास, एकही दिवस असा नाही की याची ट्रॅफिक नाही। आणि थोडा अजून आता पाऊस पण नाहीये, पाऊस झाला तर मग बघायलाच नको, कॉन्क्रीट पडले खड्डे। अरे म्हणजे हे ठेका मुद्दाम काढलाय, करोड रुपयाचा मर्यादा करता काढलाय, निकृष्ट, ह्याला कोण विचारणार कोण आहे? आदरणीय गडकरी साहेब, आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान आहे की आज देशाच्या अत्यंत महत्वाच्या पदी तुम्ही आहात, तुम्ही रस्ते दळणवळणाचं मुख्य केंद्र बनवताय, परंतु आज ही जी अवस्था आहे, खरोखर आज जे काही क्रिटिसिझम होतंय लोकांचं अत्यंत महत्वाचं आहे की कुठपर्यंत आपण त्रास सहन करायचा। माझी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे की हा कोण जो ठेकेदार आहे, काम करणार कोणतरी एकेश शर्मा नावाचा कोणतरी आहे, त्याला बोलून सरळ करा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याला अटक करा, त्याला मरे टाका। हे कोणला जबाबदार आणि ह्याच्यावर किती यंत्रणा उभी राहणार? आपण म्हणतो पोलिसांनी उभं राहा, पोलीस किती उभे राहणार तिकडे? किती पोलीस? 100 पोलीस उभे करा, काहीच होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। आणि ह्याला एकच पर्याय आहे की ताबडतोबीने जिकडे जिकडे कामं केली आहे, अर्धवट अवस्थेतली काँक्रिटीकरणाची कामं बाजूचा काँक्रीट कंप्लीट करून टाकावं ताबडतोबीने, जिकडे आहे तिकडे कामं थांबवावीत आणि त्याला प्रॉपर पद्धतीने जे हे आहेत जिकडे काम त्याला प्रॉपर मिळवून घ्यावं डांबऱ्याने काँक्रीट रस्त्याशी, आणि हे ताबडतोबीने थांबवावं। आणि ह्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदार आहे, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो, माझी विनंती आहे यंत्रणेला की माननीय कलेक्टर साहेब, मी तुमच्याकडे उद्या परवा येतोय, जर हे थांबणार नाही पुढच्या 7-8 दिवसात तर आम्ही ह्या विषयामध्ये मोठं आंदोलन उभं करणार। कारण शेवटी ही जी लोक आहेत
यांना ह्यांच्या मागे कोणतरी आहे, म्हणजे कुठपर्यंत, म्हणजे आपला जर त्रास होतो, आपण त्रास केला तर बोलण्याची गरज नाही, पण सर्वसामान्यांना त्रास देण्याचा जो विषय आहे, शेकडो लाखो वाहनधारकांना, ही काय परिस्थिती, काय झालंय. माणूस जर एखाद्या, काल आम्ही बघितलं, काल सुद्धा आलो होतो, 3 अँब्युलन्स एकामागे एक अडकलेल्या होत्या. अरे म्हणजे आपण, आपली जबाबदारी आहे की आपण अत्यंत उत्कृष्ट रस्ते नियोजनबद्ध पद्धतीने बनवले पाहिजेत, परंतु अशा पद्धतीने लोकांना वेठी झप पकडून जर महिने जर अशा पद्धतीने होणार असेल. पहिलं होतं तो वर्सोवा ब्रिज, जो एवढी वर्षानुवर्ष ताटकळ होता, तो झाला, असं वाटलं आता आपली वाहतूक सुरळीत झाली. हे मध्ये अचानक काम काढलं. काय काम करायची गरज आहे? ह्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, ह्या ठेकेदाराला बेड्या ठोकल्या पाहिजेत. अत्यंत निकृष्ट काम केलंय. म्हणजे काय 40 MQचं काम आहे, मला वाटतं हे 15 MQचं पण काम नाहीये. अशा पद्धतीने काम केलं गेलं की कॉन्क्रिटीकरणावर खड्डे पडलेत, रस्ता अर्धवट, ऑड इव्हन, मध्येच डांबरी, एका बाजूला डांबरी खाली आहे, पाणी तिकडे साचलेलं आहे, चिखल आहे. ही परिस्थिती, आजूबाजूला चिखल, गाड्या कुठून तरी मागं काढतायत. काय आहे, कच विनंती नाही, तुम्हाला मागणी आहे, इशारा आहे. या पालघर जिल्ह्यातील लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. रस्त्यावर उतरावं लागेल, तुम्हाला जाब विचारावं लागेल, तुम्हाला ह्या खड्ड्यात तुम्हाला घुसवावं लागेल. तुर्तास इतकंच यंत्रणेला इशारा आहे. ताबडतोबीने जागा व्हा. नुसत्या बैठका आणि मीटिंग नकोत, मुलामा नकोत, शोपट्टी नकोत. आदरणीय सीएम साहेबांनाही पत्र दिलेलं आहे, तेही बैठक लावणार आहेत. परंतु मला वाटतं तर हा विषय अत्यंत कळवट्याचा प्रश्न आहे. आदरणीय पालकमंत्री चव्हाण साहेब असतील, आपलं सर्व यंत्रणा असतील, कलेक्टर साहेब तुम्ही ताबडतोबीने बैठक लावा. गडकरी साहेब प्लीज तुम्ही ह्याच्यावर ताबडतोबीने ऍक्शनमध्ये येणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. लोकांना दिलासा मिळाला पाहिजे, नाहीतर 4 महिने 3 महिने पावसाचे झोन आहेत, अत्यंत हालत खराब होईल. इशारा आहे, 2 दिवस फक्त, पुढे आम्ही करूच काय करायचं ते. धन्यवाद. जय हिंद. आणि पालघरकरांना विनंती आहे, जेव्हा मी हाक देऊ रस्त्यावर यायचं. शेवटी आपण जबाबदार लोकांशी आहोत. यंत्रणा जर त्यांच्या पतीने काही गोष्टी करणार, त्यांना जाब विचारावाच लागेल. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.